तर की जवळ मॅचच्या दिशेनं विजय करता 18 चेंडू आणि 44 रन्स लक्ष चेंडू मात्र होतो फरार इट गा फार बोलतोय ऑन द रन्स झारी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मागवरती पाहिलं तर नक्कीच आकाश पाहतो एक अप्रतिम खेळाडू एक असं बोलून त्याची ओळख आपण पाहू शकाल सातत्याने खेळाडूने खूप चांगल्या पद्धतीने ग्रामीण टेनिस बॉलमध्ये आपला प्रवास देखील केला गेला आणि पहिल्याच बॉलवरती चौकार आला गेला तो मध्ये सज्जनच्या शकाल की नशिबाचा चौकार पाहू शकाल उमेश त्या ठिकाणी मात्र नॉन सेकंड एंडवरती पाहतोय आणि अजून आपण जर पाहिलं तर 44 धावांचं लक्ष पाहू शकाल अजूनही 40 धावांचं टार्गेट आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी चौकार आलाय म्हणजे विजयाकरता 44 बनवायच्या त्या अजून मात्र 17 चेंडू आणि 40 रन्स लक्ष तसंच मात्र पाहायला मिळत आहे सचिन हरपले एक चांगला बॅटर देखील आहे एक परिपूर्ण आणि पाहू शकाल की एक अस्तूर म्हणून त्याची ओळख आहे यावेळी परफेक्ट ऑन डिलिव्हरी थोडासा मात्र आत्मखेळाचा प्रयत्न केला चेंडूला बॉल पाहू शकाल त्या ठिकाणी मात्र परफेक्ट आपण जर पाहिलं तर शॉट स्क्वेअर लेगच्या डीपमध्ये पाहायला मिळण्यासाठी सर्कलच्या आतमध्ये आणि एका सिंगलनं धावसंख्या फलकावरती 5 पाहायला मिळते सागर टोपे यांचा तुम्ही बॅनर जर पाहिला तर त्या बॅनरवरती तुम्ही जर डायरेक्ट हिट जर केलं तर मात्र सागर टोपे यांच्याकडनं 500 रुपयाचं मात्र किताब दिले जाईल तुम्ही त्यांचं बॅनर पाहतात सागर टोपे पाहतोय यस इज गॉन आणि सरळ मात्र उमेशला परतावा लागेल सरळ मात्र की पाहिलं तर LBWचा शिकार आणि मात्र उमेश यावली मात्र बॅक टू द डगआउट नवीन बॅटर मैदानाच्या पाहू शकता पुन्हा एकदा एक अप्रतिम खेळाडू किरण गुलूमला आपण पाहतो स्ट्रायकर एंडवरती आहे सचिन हरपलला ज्याला मध्ये स्ट्रायकर येऊन तुम्ही आणणं खूप गरजेची धावसंख्या तुम्हाला जर चेंज करायची आहे तर तुमच्याकडे असणारा महत्त्वाचा खेळाडू कोण आहे सचिन हरपल आहे यावेळी किरणच्या बॅटमध्ये चांगला स्टोक आहे चेंडू मात्र लॉंग लेग डीपला निघून चालला या जर स्वीप याचा यारो बाणासारखा वेगवान तेजदार करतोय मात्र लॉंग लेगच्या बॉडीला क्लिअर चौकार 4 धावा आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते टीम मात्र युवा क्रांती उसगाव 1 विकेट डाऊन आपण जर पाहिलं तर 9 या धावसंख्येवरती षटकातील 4 चेंडूचा केली या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 9 वरती पार पडते जबरदस्त मॅच आपण पाहतोय खऱ्या मध्ये 3.5 वाजतायत प्रत्येक दुसरे दिवस पाहतोय आज मात्र पाहू शकेल की आदिवासी समाज विद्यार्थ्यांकडून मात्र 2 दिवसामध्ये प्रत्येक टीमला या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं उद्या मात्र एकदा ओपन्स पाहायला मिळतील इंटू द गॅप फरार बॉल थांबणं शक्य नाही आहे मैदानाची आखणी दोन्ही साईड जर पाहिली ना तर शॉट थर्ड शॉट फाईन लेग डीपचा त्रिकोण आहे ना त्या त्रिकोणामध्ये चेंडू सरळ मात्र राईस होतं पाहू शकाल आणि त्याचसोबत योग्य त्यांनी या 4 धावा आणि 4 धावाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन ती मात्र 13 या धावसंख्येवरती 5 चेंडूचा केली या ठिकाणी कंप्लीट घ्यायला गेलाय सर उडी मारून कॅश अनंता मात्रे यांनी जर घेतला तर तुषार डोंगरे यांच्याकडनं 500 रुपये मात्र उडी मारायची आहे हवेमध्ये लांड व्हायचं आहे हवेमध्ये मात्र उंच उडी असणं गरजेचं आहे आणि एका हातावर गेलं तरी मात्र 500 रुपये शेवटचा एक चेंडू बाकी आहे 5 चेंडूचा केली या ठिकाणी कंप्लीट झाला गेलाय धावसंख्या फरकावरती पाहतो नक्कीच 13 वरती स्थिरावली गेली आहे पिछाकरता एक चांगलं टार्गेट आपण पाहतोय मध्ये 44 धावांची अपेक्षा देखील होती टीम मात्र युवाकडे उसगावकडनं यावेळी चांगला स्ट्रोक आहे पाहू शकाल देखील ऑन साइड डीप मध्ये
खूप चांगल्या पद्धतीने मात्र ऑनसाईड लिपचा फलक पाहू शकाल. अक्षय या ठिकाणी पण पाहतोय एक सिंगल दिसतो प्रयत्न 2 धावा त्या ठिकाणी मात्र प्रमोट केल्या गेल्या. षटकाबद्दल पाहिलं तर या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या ओव्हर्सनंतर धावसंख्या जी फलकावरती टोटल तुम्हाला पाहायला मिळते आहे ती मात्र 15 या धावसंख्येवरती. आता 12 चेंडू आणि विजयाकरता 12 चेंडू आणि 29 धावांचं डिफरंट पाहायला मिळेल मॅचमध्ये. प्रेक्षकांच्या माहिती घेता आपण नक्की दुसऱ्या फेरीतील टीम मेडाफाटा आणि आपण पाहू शकाल की टीम युवा क्रांती उसगाव. पारा चेंडू आणि विजयाकरता उत्तम पद 29 लक्ष आहे. सजन हरपल पाहतो की सायकल पाहू शकाल. सूरज यावली मात्र बॉलिंग माग करते मेडाफाटाकडनं. अजून 12 चेंडू जोपर्यंत मध्ये सजन हरपल आहे ना तोपर्यंत मॅच ऑन आहे. युवा क्रांती उसगावकडनं केव्हाही आणि कधी हा खेळ नेहमीच तयार असतो. जेव्हा जेव्हा उसगावची टीममध्ये संकट जेव्हा येतं ना तेव्हा पण पार राहणार आणि तेव्हा मात्र कालगीला बॅटर पाहू शकाल. यावेळी चांगला असतो खेळलाय. सरळ बॉलला ऑन साइडला फेकून दिलं गेलं. म्हटलं होतं जब तक है सजन तब तक यहाँ पर घंटी बजती रहेगी. त्या वादळाचं नाव आहे सजन हरपले. थोडंसं मात्र यावेळी अटेन्शन करतोय. वेट थकून दिला बॉलला मात्र बॅटपॉटला येऊ दिलं. त्यानंतर मणक्याची ताकद आणि टायमिंगचा वापर केला आणि सर्व मात्र बॉलला परफेक्ट कनेक्शन फेकून दिलं गेलं अनसाईडमध्ये. षटकार करतात 6 धावा आणि मात्र 6 धावेच्या बढतीने धावसंख्या फलकावरती 21 वरती पार मिळते आहे. गोलंदाज सूरजचं या ठिकाणी स्वागत केलं गेलंय. फर्स्ट ऑन डिलिव्हरी पहिल्याच बॉलवरती त्याचं स्वागत आणि खूप चांगल्या पद्धतीनं की म्हणतो ना की तोंडानं बोलण्यापेक्षा कर्तृत्वाची जबाबदारी खूप महत्त्वाची असते आणि तोच पण त्यातील एक खेळाडू या वसई ग्रामीणमधील सज्जन आपण हरपले पाहतोय की भिवंडी आणि ग्रामीण असेल तरी मात्र खूप चांगल्या पद्धतीनं यावेळी षटकार ठोकला गेलाय. सेकंड बॉल बॅक टू बॅक शॉट ऑफ लेंथ. व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त फॉर द पाहू शकाल ट्रॅकिंग ऑफ द गेम. सुपर अटॅक इथं पाहू शकाल. एक सक्सेसफुल इनिंग पाहता साकारताना मैदानाच्या आतमध्ये सजन हरपले मार्फा मुसगाव बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले गेले. तर मेडाफाटामध्ये दबावामध्ये येते प्रेशरमध्ये येते कारण का सजन हरपले 1 मॅन आर्मी. मी म्हटलं होतं मॅच स्टार्ट होण्याआधी केव्हाही आणि कधी हा खेळाडू तयार असते आणि जेव्हा जेव्हा मात्र टीम उसगाव संघटनावरती खऱ्या अर्थाने एकच वादळाचं नाव आहे सजन हरपले आपण पाहतोय. आणि आता मात्र 6च्या बढतीने धावसंख्या फलकावरती 27 वरती जाऊन पोचती आहे. विचारकरता 44 भरमाईच्या प्रेक्षकांच्या माहिती घेता फील्ड कधी टीम मात्र मेडाफाटा कसं पाहू शकाल. टीम मात्र युवा क्रांती उसगाव. गोलंदाज सूरज एक चुकीची गोलंदाजी मात्र यावेळी हाताळली गेली आहे. मला वाटतं चुकीच्या गोली मार्कवरती मात्र त्याला ट्रॅकेट आणलं गेलंय आणि बॉलिंग या ट्रॅकवरती गोलंदाजी पाहतोय. 4 चेंडूचा खेळ अजून विशेष आहे. तिसऱ्या बॉल तयार. यावेळी मात्र बॅक टू बॅक फ्लॅट हॅट्रिक कंप्लीट झाली या पंचदश नक्कीच. नो चेंडू याच भीमर बॉल लोहर फुलटरला फेकून दिले गेले. 7 धावा आणि मात्र या 7 धावेच्या सह्यानं धावसंख्या फलकावरती चौड पोहोचती आहे ती मात्र 7च्या मदतीनं. फ्री हिट बॉल आहे. अशा नक्कीच भीमर आपण पाहतोय. राजाराम गेहला यांच्याकडनं प्रत्येक षटकारा करताना प्रत्येक विकेट करता 100 रुपये. मार्फा उसगाव राजाराम गेहला यांच्याकडनं यावेळी फीडचा बॉल तो देखील मात्र आसमानी डोला. घेर निकली छाप होची तारा मंडल. ना रुकने वाली ना झुकने वाली. यह है सजन हरपले की बल्लेबाजी. यहाँ पर बढ़िया बल्लेबाजी. यहाँ पर 4 गेंदे और 4 गेंदे पूरी तरह निछावर करती बल्लेबाज. कमाल का बंदा का बल्लेबाजी हार गेंद के ऊपर नसे देता हुआ धावसंख्या फलकावरती जाऊन बोलले पात्र 40 या धावसंख्येवरती फक्त 4 धावेची गरज आहे. फक्त म्हणून म्हटलं होतं सजन हरपले जब तक है खडा तब तक मॅटर है बडा.
आणि तोच संकट मोचक बनला मेढाफाटाच्या विरोधात. सूरजची गोलंदाजी ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर 23 धावा, 4 चेंडू आणि 25 धावा ठोकल्या गेल्या. त्याच्यावरती 4 षटकार आणि 1 नो. तो देखील मात्र षटकार. आता फक्त 4 धावेची गरज आहे. आता यावरली हाच टप्पा चूक होता. हीच लाईनअप त्यांची निवड करणं खूप गरजेचं होतं. मात्र वेळ गेला ते शोकांती करण्यापेक्षा महत्त्वाचं काय, थोडं म्हणतो ना की संकट येण्यापूर्वी संकट चिंता करत बसू नका, कारण लोक ढासळल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही आहेत. पण संकट असं तुटून पडायचं की जिंकलं तरी मात्र विजय आणि हरलो तरी मात्र इतिहास घडेल. चौथ्या मॅचच्या दिशेनं षटकारला चौकारला 100 रुपये आपल्या सजन घरपालीसाठी. राजाराम गैलाकडनं प्रत्येक षटकार सजन हरपलच्या मध्ये पाहू शकाल. यावली वाट फील्ड आज सुंदर मध्ये पाहू शकता. त्या ठिकाणी सरळ मात्र बॉडी लांबीतला हवेमध्ये लँड केलं गेलं आणि त्या ठिकाणी चेंडूला केलं गेलं स्टॉप. राजाराम गैला यांच्याकडनं सज्जन हरपलच्या प्रत्येक षटकाराकरता 100 रुपये. चेंडू फेकून त्या षटकातील 5. अंतिम चेंडू बाकी पंच, शेवटचा अंतिम बॉल. मात्र मॅच जिंकण्याकरता फक्त 3 धावेची गरज आहे. किरण गुलू मैदानाच्या आतमध्ये युवा क्रांतीचा खऱ्या अर्थानं प्रारंभ, खऱ्या अर्थानं वसा जर पाहिलं तर सज्जन हरपल आहे असं वाटलं होतं. आता विजयाकरता फक्त 3 धावा करायच्या आहेत. 41 धावसंख्या, चेंडू फेकून झालेत 5. अंतिम बॉल बाकी आहे. 7 चेंडू आणि विजयाकरता 3 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. सूरजची गोलंदाजी खूप खराब ठरली आहे. 26 धावा 5 चेंडूवरती ठोकल्या गेल्या. शेवटचा चेंडू अजूनही मात्र बाकी आहे. यावली उडवले बॉलला, चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः फॉजबरीत झेल होईल का? एक सिंगल नाही, 2 धावा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र विजयाची धाव आणि मात्र युवा क्रांती बेस्ट ऑफ लक टीम दुसऱ्या फेरीमध्ये देखील विजय होती आहे. थोडंसं बॅड लक हँडलक टीम मात्र पाहू शकाल मेढाफाटा जवळजवळ 29 धावा ज्या मात्र सूरजच्या बॉलिंगमध्ये ठोकल्या गेल्या. 6 चेंडू आणि 29 धावा. सर जवळ मानता मॅच नो डाऊट मिस्टर सज्जन हरपले. मी नक्कीच विनंती करते मुख्य मंचावरती मानता मॅच करता कमलाकर काकांना विनंती करते की आपल्या शुभ असते या ठिकाणी मात्र मॅन द मॅच द्यायची आहे मिस्टर सज्जन हरपले. त्या जाऊयात सेकंड मॅच करता ज्याच्या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच जंबे घाटेकर एका साईडनं विजय फुरियान टीम कंपनी तर एका साईडनं अजित फुरियान टीम कंपनी याच्यामध्ये चांगली लढत पाहायला मिळणार आहे. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक, जाऊयात मॅन द मॅच करता मुख्य मंचावरती. एस कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. टॉस बॉक्स खाली करा ज्या ठिकाणी मॅन द मॅच दिली जाते. सन्माननीय आदरणीय टॉस बॉक्स खाली घेत आमच्या कॅमेऱ्यात पोहोचतायत. टीम युवा क्रांती आपल्याला देखील नक्कीच रिक्वेस्ट असेल. सचिन हरपले सेकंड मॅन द मॅच. आपण जर पाहिलं तर नक्कीच बॉलिंग मागपती फार आवडती आहे. खूप चांगल्या पद्धतीने मात्र यावेळी सततचा प्रयत्न केला गेला आणि बिग बॅटर म्हणून त्या खेळाडू ओळख म्हणजे सज्जन हरपले पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये हरणाला त्या पद्धतीने आपण पाहिलं तर एक टॉप टीम म्हणून आपण भिवंडी ग्रामीणमध्ये आहे सज्जन हरपले याकरता मात्र नक्कीच राजाराम गैला भाऊजी यांच्याकडे होते. नक्कीच सज्जन हरपले याच्याकरता नक्कीच 500 रुपये येतात. आपल्या शुभस्ते मात्र द्यायचे आहेत. जरा जाऊयात मागच्या दिशेनं थोडं स्पीडअप करा कारण खूप चांगल्या पद्धतीनं पाहता एक गाव क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते आहे. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना
यातर पहायला बिल्डर एक इन ॲक्शन पाहू शकेल. एका साईडनं टीम आपण जर पाहिलं तर वसई ग्रामीण, तर एका साईडनं वाडा ग्रामीण, या दोन तालुक्यांमधलं दोन युद्ध मैदानाच्या आतमध्ये. आणि त्या दोन युद्धाकरता सूरज आणि आपण पाहिलं तर कृपेश ही जोडी मात्र मैदानाच्या आत पाहू शकाल पंचांच्या भूमिकेत. आणि बिग बॅटर म्हणून पाहू शकाल की फंदी करण्याकरता जोडी मैदानाच्या पाहू शकायला मिळते आहे. खूप चांगल्या पद्धतीनं मॅच उद्या मात्र अंतिम दिवस जरी असेल या स्पर्धेच्या माध्यमातून सुपर आपण पाहिलं तर संडेमध्ये. आणि यानंतर मात्र सर्व नक्कीच मुरुदेवी आपण की राजावली जर पाहू शकाल ते विरोधात मात्र टीम आपण पाहतोय शर्मत सायबन याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर थोडंसं स्पीडअप करा बी फास्ट, कारण या मॅचमध्ये पाहू शकाल की खूप चांगल्या पद्धतीनं पहिली मॅच एक जिंकल्यानंतर दुसऱ्या मात्र प्रभासकडे पाहू शकाल. आणि ज्या ठिकाणी मात्र की खूप चांगला कोणती तालुका असो कोणतेही मात्र जिल्हा असो, आज क्रिकेट आण बाण शान बनली आहे, क्रिकेट जीव की प्राण बनली आहे. चला फलंदाज थोडंसं घाई करा. बॉलिंग मागपती पाहायला मिळणार आहे. नवीन कोणाला पाहू शकाल मिस्टर कोणाकडे प्रमोद केली जाईल पहिल्या मात्र 6 बॉलची जबाबदारी, आणि कोणाकडे तर मात्र पहिल्या या 6 बॉल करता बॉलिंग मागवरती पाहू शकाल. आणि मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये रिझन असताना 6 बॉल ऑन प्रोसेस आपण पाहू शकाल. घड्याळामध्ये परफेक्ट 3:30 वाजता आहेत. आपण पाहतोय की खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा रंगते. दुसऱ्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये पाहतोय दोन्ही बॅटर कसं पाहू शकाल. एक परफेक्ट अस्तबोलू म्हणून त्याची ओळख आहे मिस्टर विजय भोईर आपण पाहतोय. आणि त्याच्यासाठी पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवींद्र आपण पाहतोय. विजय भोईर आणि रवींद्र जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि बॉलिंग मागपती आपण जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज मिस्टर अजित धोडळे आपण पाहतोय. आई कल्पादेवी होते पण विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट. विजय भोईर एक सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. सीमा बंदर पाहिलं कल्पादेवी राईट हँड टार्गेटनं प्रत्येक गोलंदाज मात्र विजय भोईरच्या विरोधात जावं लागेल. एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, एक महत्त्वाचा वसाटी मात्र घाटेकरचा. त्याला तुम्ही जर थांबू शकाल तर मॅचमध्ये येऊन होऊ शकाल. पहिला बॉल इनसाइड कव्हरचा फटका छेडू निघून चाललाय. विजय भोईर नावाचं नामांकित ब्रँड घेऊन सरळ मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या मात्र मिड ऑफच्या बॉडीला करतो क्लिअर. चौकार 4 धाबा. जोपर्यंत विजय होईल तोपर्यंत मॅच ऑन नाही आहे. एक चांगलं टार्गेट सेट करू शकेल टीम मात्र घाटेकर. तो महत्त्वाचा खेळाडू आहे. अष्टपूर भूमिका सातत्याने करते गेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने येणाऱ्या मध्ये आदिवासी प्रीमियर त्याचं सिलेक्शन देखील झालंय. पालघर या जिल्ह्यातील पाहू शकाल आदिवासी प्रीमियर लीग त्यापली अप्परकडच्या सानिपर्यंत चेंडूला मुवमेंट केले गेले. सिंगल इथे जास्त काय मिळणार नाही आहे. पण तारीफ करेन अजित धोदळे त्याचे पाहू शकाल की खूप चांगल्या पद्धतीने आपल्या 2 चेंडूचा फेस केला गेला. आणि त्याला फेस करण्याकरता विजय भोईर मात्र थोडंसं स्ट्रगल देखील करत होता, कारण परफेक्ट मात्र चेंडू बॅटवरती येत नव्हता. आणि ते स्ट्रगल करण्याकरता पहिल्या बॉलवरती कव्हर पॉईंटचा चौकार त्यानंतर सिंगल प्रमोट केली. आणि रवींद्र याला मात्र नॉन सायकल एंडवरती आणलं गेलं. आणि पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. आणि तुम्ही जर इथनं पाहिलं ना तर थोडंसं मात्र हवा जी स्पर्श करते आहे. खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की ग्रामीण टेनिस विभागातील आणि आपण पाहतो वसईवरती स्टार्ट ऑफ द तालुका असं म्हणावं लागेल. आपण पाहतो नक्की सायवन एक गाव विविध रंगाने नटलंय. इथं मात्र सिरसाट ते आंबाड हवे बॅकसाईड पाहू शकाल. परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर चेंडू हाताला गेलाय. अजित थोदडे यांनी पाहू शकाल. तिसरा चेंडूवाली टॉट झालाय. 3 चेंडू धावसंख्या फक्त फलकावरती 5. पण तुषार डोंगरे दोन्ही साईडनं अँगल आहे, दोन्ही साईडनं डबल विकेट आहे. जेव्हा मात्र तिकडनं गोल तिकडनं मात्र बॅटिंग होणार नाही आहे. जेव्हा या अँगलने गोल तेव्हा मात्र उजव्या हाताला मात्र मोग असेल आणि जी एकच ओव्हर असेल ती देखील महत्त्वाची असेल. कारण पहिली जर इकडनं तर मग तिकडनं मात्र पाहू शकाल की फक्त एक जी मात्र पहिली गोलंदाजी असेल. बॉलिंग क्रमांकवरती पाहू शकाल की आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. रवींद्रला स्टॉप केलं गेलं. अजित धोदळे याचं नाव आहे. आई कल्पा तुम्ही थोदरेपडा काय जबरदस्त कमबॅक करते. फक्त 4 चेंडू 5 ही धावसंख्या फलकावरती पाहतोय. रवींद्र लक्ष स्टॉप केलं गेलंय. आणि नक्कीच पाहतोय की उत्कृष्ट गोलंदाज करता पाहिलं तर नक्कीच मनोज वरठा यांच्याकडनं शूज देखील आहे स्पर्धेकरता.
यावेळी ट्राव्हल चालाय बॉल चेंडू पाहू शकता ज्या ठिकाणी मध्ये स्टॉप केले दुसऱ्याचा प्रयत्न फेकी येईपर्यंत फक्त 2 धावा या स्पर्धेकरता आपण जर पाहिलं तर शूज म्हणून जे उपलब्ध करून दिलेत तर मनोज वरठा यांच्या माध्यमातून तुम्ही त्याला फील्ड करताना पाहू शकाल. आपलं देखील आभार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून मनोज वरठा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ते शूज आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला पहिल्या पूर्वाचा पहिल्या इनिंगमध्ये आणि धावसंख्या फलकावरती फक्त 7 या धावसंख्येवरती आहे अंतिम चेंडू. शेवटचा अंतिम चेंडू धावसंख्या फलकावरती फक्त 7. यावेळी मात्र त्या ठिकाणी संदेश केली आहे चुकी चेंडू निघून जाईल सरळ मात्र डाउट ग्राउंड चौकार षटक मात्र पहिलं कंप्लीट झालं मेंटेड पावपेचं आणि धावसंख्या फलकावरती मात्र जाऊन पोचती मात्र 11 या धावसंख्येवरती 11 ऑन कार्ड निच्चा रगडा फलकावरती पाहत आहे. सेकंड स्पेल करता बॉलिंग मागून पाहू शकाल कोणाला प्रमोट केले जाईल त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी. सर पाहिलं तर नक्कीच या अँगलनं गोलंदाज जेव्हा येतो खऱ्या तर मात्र फलंदाज झाला उजव्या त्याच्या मात्र फलंदाज खूप चांगल्यामध्ये मोहक हवा पाहू शकाल. फक्त तुम्हाला प्रॉपर कनेक्शन बॅटवरती बॉलला घ्यायचा आहे हवा तुम्हाला साथ देखील देणार आहे. मात्र संदेश धोरणे आपल्या बॉलिंग बाकवरती आलाय आणि समोर मात्र पाहू शकाल प्रतिभा संपन्न खेळाडू उजव्या हाताने असताना मिस्टर विजय भोईरला तुम्ही पाहतात. 12 चेंडू अजयनं मात्र मध्ये पाहू शकाल अजितनं मात्र आपलं काम केलं गेलं ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि फक्त 11 धावा. पूर्णपणे पाहिजे नक्कीच यावेळी संदेश धोनीला बॉलिंग बाकवरती आणलं गेलंय फील्डमध्ये होते बदल पाहू शकाल. फायनली डीपला जर पाहिलं तर समीरला मी पाहत आहे लॉंग साईड डीपला जर पाहिलं तर पाहू शकाल नक्कीच रणजित धोदुरे नितीन तांडेल आणि अजितला तुम्ही पाहिलं तर परफेक्ट ऑन साईडला पाहत आहे. आणि मानतो सिरीज जर पाहतं नक्कीच मानतो सिरीज म्हणू शकाल मालिकावीर रुपेश पागी भाताणे असं ग्रामीणच्या मध्ये खजिनदार यांच्या माध्यमातून दिली जाईल उद्याच्या दिवसामध्ये पाहू शकाल. मात्र उद्या ठीक जर पाहिलं तर एक गाव क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टोटल तीन अजून आप भैल मुजबान सोने पे सुहागा फेकून दिलं फॉलला सरळ मात्र स्क्वेअर लेग बॅट पडला सरळ आलाय मात्र फ्लॅट षटकार 6 धावा. कोणाकडून अजय भोमटे धन्यवाद डीजे. विजय भोईरच्या प्रत्येक षटकार करता अजय भोमटे यांच्याकडनं 500 रुपये. संदेश मात्र ज्या ठिकाणी खूप मोठी भिंत आहे एक महत्वाचा बिग बॅटर आहे हार्ड बॅटर आहे तो त्याच्या विरोधात मात्र लोअर फुटला तुझं महत्व दिलं जाणार नाहीये. इथं गेम प्लॅनिंग चेंज करावं लागेल इथं मात्र परफेक्ट अट्रॅक्शन करावं लागेल अँगल करेक्ट करावं लागेल. यावेळी चेंडू हवेमध्ये जेवढी उंची तेवढीच लांबी शॉर्ट ऑफ लेंथ विजय भोईरच्या विरोधात बॅक टू बॅक दुसरा षटकार. अजय भोमटे यांच्याकडे बहुत धन्यवाद डीजे. विजय भोईर करता मात्र 500 रुपयाचा किताब आहे. पहिला चेंडू होता फ्लॅट दुसरा होता शॉर्ट ऑफ परफेक्ट बॅटच्या रडार मध्ये आला चेंडू होता स्लॉट मध्ये त्याला पाठवलं लॉट मध्ये दर्जेदार षटकार विजय भोईर. मी म्हटलं होतं टीम मात्र सौंदर्य पडाला जोपर्यंत विजय भोईर आहे तोपर्यंत विजय निश्चित नसणार आहे. एक संकट मोचक आणि पारणार बनणारा बिग बॅटर म्हणून त्याची ओळख आहे तो आता क्रीजवरती उभा आहे.
आणि आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा आल्या, त्यानंतर मात्र 2 बॉलवरती दोन्ही चेंडू मात्र आउट ऑफ द पार षटकार. अजूनही मात्र या षटकातील 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. तिसऱ्या बॉल त्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिस्टर संदेश धोडळे आणि समोर उभा हिट बॅटर मिस्टर हिटमॅन घाटेकर विजय. ह्या होली बॅक टू बॅक तिसरा चेंडू देखील फेकून दिला गेलाय. आज बिग आज हाय षटकार. धन्यवाद डीजे. 3 चेंडू बॅक टू बॅक मात्र षटकारांची हॅट्रिक सिद्ध केली आहे घाटेकरचा टायगर. मस्तर विजय होईल. बॅक टू बॅक षटकार, ना सिंगल ना डबल, फक्त अटॅकिंगचं मुवमेंट किंवा अट्रॅक्शन पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये काही जबरदस्त पाहायला मिळतीये. संदेशची गोलंदाजी खराब ठरतीये. दोन्ही चेंडू जर पाहिले शॉर्ट ऑफ दिले गेले. पहिला चेंडू जर पाहिला तर लोअर फुटच होता. आता मात्र कमबॅक करावं देखील लागेल. त्यावली मिस टायमिंग आहे. हा झेल खूप महत्वाचा आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि तो देखील ड्रॉप निघून जाईल सरळ मात्र चौकार करता. वन बाउन्स चौकार 4 चेंडू आणि इथं जर पाहिलं तर 22 धावा ठोकल्या गेल्या. धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते 33 या धावसंख्येवरती. विजय भोईरकडे क्षमता देखील आहे. शरडोंगरे अनेक वेळा मी पाहिलंय की विजय भोईर एक अप्रतिम खेळाडू आहे. मात्र संदेशची गोलंदाजी ती फार चुकीची आहे. शॉर्ट ऑफ लेंथ आणि फुल लेंथचे बॉल यावली फसावलाय. हा झेल देखील महत्वाचा आहे. तो देखील मात्र कॉल नाहीये. होतो या ठिकाणी ड्रॉप. पकडो कॅच जीतो मॅच. यावली दोन्ही वेळा मात्र चान्स दिले होते. नशिबानं मात्र आपलं दार उघडलं होतं. पण म्हणताना देने वाला देता है छप्पर बाडगे, लेकिन लेने वाला लेता नाही आहे. कारण दोन्ही झेल खूप महत्वाचे होते. महत्वाचा खेळाडू देखील पाहतोय, त्याला संधी दिली जाते. आता मात्र विजय भोईरचं एक वाक्य आहे. कारण विजय भोईर जेव्हा मात्र आयुष्यामध्ये संधी मिळते ना त्याचं सोनं करावं लागतं. कारण नशीब प्रत्येकाला मिळत नसतं. आणि ते तुझं देखील भाग्य देखील पाहू शकाल. कारण बॅक टू बॅक 2 खेळ त्या ठिकाणी मात्र ड्रॉप झाली गेली. शेवटचा अंतिम बॉल तो पण पाठवलाय. फेकून दिला जात आहे बॉल षटकाराकरता. जवळजवळ या ओव्हर्समध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर 4 षटकार 1 चौकार आणि 2 धावा. टोटल तुम्ही जर पाहिली तर 30 धावा ठोकल्या गेल्या या षटकामध्ये. आणि स्कोर कार्डबद्दल पाहिलं तर फलकावरती 41 आल्यात. तर शेवटच्या अंतिम 6 चेंडू बॉलिंग मार्कवरती आहे. चला टीम राजवली आणि जर्मन सायवन दोन्ही टीमचे कर्णधार टॉस मॅच पोहोचत ज्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल शेवटच्या मॅचची. मरुदेवी राजवली आणि आपण पाहिलं तर जर्मन सायवन. तुम्ही जर वैयक्तिक पाहिलं तर विजय भोईरच्या धावा 8 चेंडू आणि 35 रन घेतो विजय भोईर. शाबादी पाहिलं तर नक्कीच अजित धोनीची मी तारीफ केली. त्याने कमबॅक केला पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर मात्र बॉलिंग मार्कवरती संदेश धोनीला आला गेला. संदेशमध्ये मात्र 30 धावा ठोकल्या गेल्या. आता मला शेवटच्या स्पेल करता बॉलिंग मार्कवरती निलित पौशकार नितीन तांडेल. चला नक्कीच राजौली संघाचा कर्णधार आणि जर्मन सायवन होम टीम. चला दोन्ही कर्णधार टॉस बॉलची त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. मॅच क्रमांक 3.
परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर चेंडू होता मात्र व्हाईट बॉल पाहू शकाल लेग स्टम्पला थोडंसं मात्र मिस करण्याचा प्रयत्न थोडंसं मात्र अँगल जो मात्र मुवमेंट केला नाही आहे नक्कीच नितीन तांडेल जर पाहू शकाल की यावेळी इथनं देखील आपण जर पाहिलं तर 40 पाहिलं तर 42 धावा फलकावरती आहेत आणि आपण जर पाहू शकाल की अजूनही 6 चेंडू बाकी आहेत यावेळी मात्र परफेक्ट बॉक्सचा बॉल ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट आणि मात्र फेकी त्या ठिकाणी अजित त्या ठिकाणी मात्र कव्हर बॅकअप करतोय एक सिंगल त्याहून मात्र जास्ती काय मिळत नाही आहे धावसंख्या फलकावरती 43 या धावसंख्येवरती पाहतोय गणेश जाधव साहेबांना विनंती करते की आपल्या शुभस या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये नाणेफेक केली जाईल एका साईडनं होम टीम चेअरमन सायवन तर एका साठी पाहू शकाल मरुदेवी राजवली आपण पाहतोय यावेळी लोव्हर फुल्ड चेंडू मात्र निघून जाईल सरळ आपण जर पाहिलं तर 9+4 अशा 5 धावा आणि मात्र या 5 धाब्याने स्कोर कार्ड 5 ने पुढे सरकून जाऊन पोहोचते फलकावरती 48 या धावसंख्येवरती काय मुवमेंट पाहायला मिळते आहे ज्या ठिकाणी फलंदाजाचं पाहतं नक्की संतुलन देखील पूर्णपणे फॉडी या ती मात्र जमिनीत लादली गेली आणि त्यानंतर मात्र विकेट स्किपर पाहिलं त्याच्या बॉल मात्र हातामध्ये आला नाही आहे सर्व काही माझी चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आपली परफेक्ट ऑन डिलिव्हरी कमबॅक केलं नितीननं मात्र विजय भोईरच्या मात्र एकाच साईडनं पाहू शकेल की वन मॅन आर्मी खेळाला कुठेतरी स्टॉप ऑफ द गेम आणि स्टॉप ऑफ द सिग्नल स्टॉप ऑफ द बॅटिंग याच पण सूत्रावरती आपली जबाबदारी घेऊन मग नितीन तांडेल परफेक्ट पाहू शकाल व्हाईट यॉर्कर हे परफेक्ट हात पाहू शकाल किती मोठा फलंदाजामध्ये व्हाईट यॉर्कर याला महत्व द्या यावली आला ऑन द कार्पेट त्या ठिकाणी रणजित आपण पाहतोय वरती दुसऱ्याचा प्रयत्न होईल का फेकी आणि कव्हर बॅकअप नाही आहे 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि मात्र 2 धाब्यांनी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते आहे त्याबद्दल पाहिली तर 50 या धावसंख्येवरती अर्धषटक ठोकले गेलाय विजय भोईर आपण पाहतोय नक्कीच 41 धावांनी खेळतोय याच पद्धतीत मात्र पहिलं 50 जी मात्र विजय भोईरच्या नावावरती असेल का 11 चेंडू आणि 41 धावा मात्र पहिलं शतक विजय भोईरच्या नावावरती असेल का येणारे चेंडूवरती पाहायला मिळेल यावेळी स्विच मॅचवर कॉपी बुक स्टाईल आणि मग त्या षटकारात धावसंख्या फलकावरती जाऊन बसते विजय भोईरची वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती आणि टीमचं मध्ये स्कोर कार्ड जर पाहिलं तर नक्कीच टीम घाटेकर 56 या धावसंख्येवरती या टुर्नामेंट मधली पहिली 50 मध्ये पाहू शकाल अर्धी सेंचुरी विजय भोईरच्या नावावरती असेल का अजून या षटकाचे चेंडू मात्र बाकी आहेत 2 आणि आपल्या अर्धशतकाकरता फक्त 2 धावीची गरज आहे पण म्हणतो ना की नुसतंच मात्र आदिवासी प्रीमियर लीग पालघर जिल्ह्यामध्ये या खेळाचं सिलेक्शन झालं नाही आहे खऱ्या अर्थ याच खेळानं तो तिथपर्यंत देखील पोहोचला पण म्हणतो ना की प्रत्येकाला ती संधी मिळते ना त्यात सोनं करावं लागतं ज्या ठिकाणी झेल ड्रॉप झाला त्यानंतर मात्र विजय भोईरची फलंदाजी जी मात्र बहरली गेली 5 तयार यावली परफेक्ट बॉल रणजित त्या ठिकाणी एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न आणि या सिंगलच्या मदतीनं विजय भोईर मात्र कंप्लीट केले गेलेत आणि मात्र 50 धावा कंप्लीट केल्या गेल्यात विजय भोईर मैदानात चौबाजूने बॅट दाखवायची आहे या स्पर्धेतील पहिला खेळाडू ज्याच्या नावावरती अर्धशतक आहे शरद माली यांच्याकडनं 500 रुपये हवा तर नक्कीच विजय करता जरी मात्र पाहिलं तर नक्की धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते मात्र 58 या धावसंख्येवरती परफेक्ट डिलिव्हरी पाहू शकायला वरती पाहायला मिळते की षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरं कंप्लीट चाललंय आणि धावसंख्या जर पाहायला मिळते फलकावरती जर आपण जर पाहिली तर 58 या धावसंख्येवरती विजयाकरता 59 धावांचं टार्गेट येणार आहे 18 चेंडूवरती या ठिकाणी नाणेफेक टीम मरुदेवी राजावली जर आपण पाहिलं तर विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट
लक्ष्य करता भले मोठे टार्गेट 59 धावा आपण पाहतोय आणि बॅटिंग करता करता दीपक दयात आणि नॉक्स पाहू शकेल अजित होते बॉलिंग मार्कवरती रवींद्र पहिला स्पेल करता जी म्हणतो पहिली 6 चेंडू त्यावेळी परफेक्ट ब्लॉकरचा बॉल फक्त त्या ठिकाणी अट्रॅक्शन पाहायला मिळाला बॅट आणि बॉलमध्ये फक्त सन्मान केलं गेलं कुठल्याही प्रकारचं त्याने पाहू शकेल की पाकपस नाही कुठल्याही प्रकारचा मात्र मोठा फटकाकार गडबड परफेक्ट बॉकल बॉलची पसंती पाहायला मिळाली कारण सर्वात मात्र घातक आणि सर्वात मात्र क्रिकेट विश्वातील महत्त्वाचा चेंडू या तिकडे आता गेलाय बॉलिंग किंमतमध्ये पाहतोय यावेळी फाईट बॉल सरळ मात्र निघून जाईल वेग बांधते जर येतोय मात्र चौकार अजितच्या बॅटमधनं या 4 धावा आणि स्कोर कार्ड फलकावरती 5 खूप चांगल्या पद्धतीनं पाहू शकेल नक्कीच बागपटला गेला 3 चेंडू आपण पाहू शकेल त्या दाखवल्या गेल्या सफल झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर परफेक्ट अँगल करेक्ट केला गेला बॅटचा फ्लो एवढा वेगाने होता की चेंडूला तेवढ्याच वेगाने मात्र सीमा रेषा पलीकडे धाडलं गेलं 5 चेंडू पाहू शकाल की 2 चेंडू धावसंख्या फलकावरती 5 अजून आपण पाहिलं तर 16 चेंडू बाकी आहेत त्यामुळे विकेटचं पतन खेळाडू बाद फर्स्ट विकेट डाऊट मिस्टर अजित थोडे पाहतोय बॅक टू द डगआउट तीन चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला पहिल्या स्पेलमध्ये पाहतोय नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये मिस्टर मनोज वरटांबा पाहतोय त्यावेळी मात्र सिंगल डबल्स कधीमध्ये काम बाकी नाही मोठे फटके तर फटकावे लागतील पहिलाच बॉल सरळ फेकून दिला गेलाय जैसी ती गेंद वैसी है नसीहत आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा धावसंख्याबद्दल 6च्या बढतीने जाऊन पोहोचते ते मात्र 11 धावसंख्येवरती कारण याच पद्धतीने प्रत्युत्तर द्यावं लागेल ना तेरी ना मेरी ये तो खेळ येते उसकी कारण यावेळी मात्र प्रत्युत्तर देण्याकरता क्षमतेने पाहावं लागेल कारण आपण पाहतो या ठिकाणी षटकार ठोकला गेला आल्या आल्या रवींद्रच्या विरोधात मनोज फटाच्या बॅटमधनं आणि स्कोर कार्ड फलकावरती 11 यावेळी फाईट बॉल दिशान गोलंदाजी थोडंसं महत्त्वाचं ब्रेकऑन मारा थोडंसं मत यावेळी व्हेरिएशन दिली गेली बॉलला कट करण्याचा प्रयत्न होता हलक्या हातानं मध्ये जास्तच फिरवला गेला आणि जर पाहिलं तर माटी विकेटमध्ये लँड होते डिलिव्हरी पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं बॉलला प्रमोट करायचा प्रयत्न होता याला पण बॉलिंग परिपती पाहू शकाल यावेळी बॅक टू बॅक मध्ये यावेळी चेंडू हवेमध्ये या जेवढी उंची तेवढीच लांबी होईल का आणि त्या ठिकाणी पाहिलं तर यस इज गॉन विकेटचं बद्दल खेळाडू बाद मिस्टर मनोज भट्टाच्या पारीचा देखील या ठिकाणी अंत परफेक्ट ऑन डिलिव्हरी नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये रणजितला पाहतोय यावेळी परफेक्ट बॉल सरळ मात्र पाहू शकाल बॅकफटचा पंच अलंद कार्पेटचा फटका 5 स्टॉप केले बॉलला खूप चांगल्या पद्धतीने मात्र लॉंग डेटच्या डीपमधनं ऑनसाईडमध्ये येऊपर्यंत मध्ये फील्ड करताना पाहू शकाल कारण जर आपण पाहिलं तर खेळाडू त्या क्षेत्रामध्ये ऑनसाईडला होता तिथं मात्र लॉंग लेग आणि मात्र स्क्वेअर लेग डीपमध्ये परफेक्ट पाहू शकाल फील्ड करत असताना
त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि मात्र 2 धावच्या मदतीनं पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि धावसंख्या फरकावरती जाऊन उपस्थिती मात्र 14 या धावसंख्येवरती. विजय पाहू शकाल नक्कीच एक सपोर्ट म्हणून पाहू शकाल. ज्या बॅटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक रेकॉर्ड ब्रेक पारी पाहायला मिळेल स्पर्धेतील. एक सर्वात जास्त धावा कमी बॉल्समध्ये ज्या बॅटमधनं आला तोच मात्र पुनश्च एकदा आपल्या अस्तित्वाची भूमिका म्हणून पुस्तक करण्याकरता एक ऑलराऊंडची भूमिका म्हणून पाहू शकाल. आपल्याला पॉलिक मार्कवरती पाहायला मिळतोय. 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष धावसंख्या फलकावरती 14. 59 धावा विचारकरता बनवायच्या होत्या. लोवर फुल बॉल च्यावरती देखील डॉट बॉल पाहू शकाल. पूर्णपणे वन साइड बॅट पाहायला मिळते. एक षटकार फक्त मनोज वर्ताच्या बॅटमधनं आला, एक चौकारमध्ये अजितच्या बॅटमधनं आला, त्यानंतर मात्र 2 धावा रणजितच्या बॅटमधनं आल्या, त्यानंतर मात्र दीपक दयातच्या बॅटमध्ये एक सिंगल आली. यावेळी पाहू शकाल फक्त सिंगलचा प्रयत्न होता या ठिकाणी. मात्र सिंगल डबलनं महत्त्व दिलं जाणार नाही आहे, कारण तुमच्याकडे खूप मोठी ताकद जर तुम्हाला मात्र धावसंख्या चेस करायची आहे तर प्रत्येक बॉलला फेकून द्यावं लागेल सीमारेषा पलीकडे. त्यावरती मात्र नक्कीच निर्णय मात्र कायम असण्याकडे सज्ज असते. बॉलिंग मार्कची गोलंदाजी विजय भोईरला मी पाहतोय, ज्याने आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट केला गेला आणि फक्त 1 धावचे खर्च केले गेले. डब्ल्यूचा कवळला खेळायचा प्रयत्न केला, डाऊन चेंडू निघून जाईल चौकारा करता 4 धावा आणि मात्र 4च्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन उपस्थिती मात्र 19 या धावसंख्येवरती. बॉल जोरदार अपील आपल्याला पाहतोय. नक्कीच पाहू शकाल की खेळाडू दाखवली आहे बॅटरनं मिस्टर रणजित धुदळे. यावेळी मात्र बादचं दगावट विकेट क्रमांक 3 आपण पाहतोय. तुम्ही बॅटर मैदानाच्या पाहू शकाल मिस्टर नितीनला आपण पाहतोय. विजय भोईर आज सर्वोत्तम सर्व जबाबदारी म्हणून नुसतंच मात्र नाव नाही आहे. खऱ्या अर्थानं खेळाडू स्वतःचं साम्राज्यामध्ये क्रिकेट विश्वामध्ये निर्माण केलं. पण म्हणतात ना की असं म्हणतात की अभिषामध्ये श्रीमंत आणि गरिबी अत्यंत डिफरन्स जरी मोठा जरी असेल तरी मात्र पाहू शकाल कुठनं तरी मात्र क्रिकेटच्या विश्वामध्ये आपली त्या मैदानाच्या आतमध्ये आपण विजय भोईरला पाहतोय. आणि आतापर्यंत या षटकातील 5 चेंडू टाकून ते कंप्लीट झालेत. धावसंख्या फलकावरती फक्त ते पाहू शकत नक्कीच आई कल्पना होते पडा 20 या धावसंख्येवरती. षटक या ठिकाणी मात्र दुसरं कंप्लीट झालंय. धावसंख्या फलकावरती फक्त 21 आहे. 6 चेंडू आणि मात्र विषय करता खूप मोठी मात्र पल्ला इथनं दूर करावा लागेल. खूप मोठं टार्गेट पाहू शकाल कारण 59 बनवायचा होता विचार करता. आणि पूर्णपणे या मॅचमध्ये थोडं पाहू शकाल की नक्कीच चांबे घाटेकर
6 चेंडू आणि विजयाकरता 38 रनचं टार्गेट आहे अजूनही. दीपक दयात बॅटमध्ये खूप साऱ्या अपेक्षा होत्या, मात्र फक्त सिंगल डबल प्लेसमेंट का केला ते समजलं नाहीये. अटॅकमध्ये नव्हतात आणि खूप चांगले पाहू शकाल की आता इथनं मॅच दबावामध्ये प्रेशरमध्ये होती आणि तिथं मध्ये खऱ्या अर्थानं दीपकवरती सलामी गेला फलंदाज, त्याच्यावरती पूर्णपणे दारू मदार देखील होती. या मॅचची सूत्र देखील होती, मात्र ती सूत्र पूर्णपणे बाटपीटला पाहायला मिळाली. याचा 6 चेंडू आणि 38 धावा विचार करता. कार्पेटचा फटका त्यावर मात्र जास्त काय मिळणार नाहीये. एक पाहू शकाल की खूप शांतताजनक ही स्पर्धा पाहू शकाल. या मॅचमध्ये प्रेक्षक राजा देखील थोडा मात्र थंडावला गेलाय. यानंतर एक जबरदस्त तडक पाहायला मिळेल. एका साईडनं मात्र राजवलीच्या वरती पाहू शकाल नक्कीच होम टीम चेअरमन सायमन यांच्यामध्ये तडक पाहायला मिळणार आहे. पहिल्या मॅचमध्ये नक्कीच मिडफटा टीमला पराभूत केलं सजन हरपरची फलंदाजी. दुसऱ्या मॅचमध्ये जांबे घाटेकरकडनं विजयपूरची फलंदाजी पाहायला मिळाली. अजूनही मात्र तिसरी मॅच बाकी आहे, त्यात की 3 टीम्समध्ये क्वालिफिकेशन असेल. यावेळी नितीनच्या बॅटमध्ये चांगला स्ट्रोक आहे. चेंडू मात्र पाहू शकाल ऑन साइड मध्ये विकेटचं पतंग खेळाडू बाद. संदेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लोकल अक्षरशः मात्र केलं बॉलला चेंडू मात्र सरळ निघून चालला धाव न पाहू शकाल ऑन साइड मध्ये. खूप चांगल्या पद्धतीनं दुपारच्या 17 मध्ये यात मात्र मैदानाचं तुम्ही जर वजन पाहिलं आणि स्पर्धा जर पाहिली तर दुपारी मात्र 2 नंतर एक चांगल्या पद्धतीनं दावखोरी हाताची पद पाहू शकाल की फलंदाज असणार बॅटर ज्याला मात्र हवा पाहायला मिळते. आणि आपण जर पाहिलं तर पॉलिक मागपूरची जी गोलंदाजी पाहत आहे ती सुरेखरित्या पाहू शकाल. मात्र यावेळी गॅपचा पाहू शकाल पण त्या ठिकाणी निघून जात आहे. सरळ येतोय चौकार 4 धावा आणि मात्र या 4च्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते आहे. त्याबद्दल पाहिली तर 27 धावसंख्येवरती शेवटच्या अंतिम जर पाहू शकेल या स्पेलमधील 2 चेंडू बाकी आहेत. सेंटर टीम लगेच राजवली आपण फील्ड करण्यात तयार. टीम मात्र सायवन आपण मात्र खेळाडू कक्षामध्ये तयार. तिसरी मॅच त्यावेळी कटकाचा पर्यंत फक्त सिंगल. दीपक दयात स्टॅमिना फुटवर मात्र पूर्णपणे बाटपूटला गेलाय असं वाटलं नाही की मैदानाच्या मध्ये फलंदाजी करतोय. पूर्णपणे असं कुठून तरी असं वाटतं की प्रॅक्टिस करता करता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि कुठेतरी आपल्या गावामध्ये आपली प्रॅक्टिस करतो त्यामध्ये खेळ गेला. सलामी याला 18च्या बॉलपर्यंत थांबला, मग ते बॉल थांबून केलं काय त्याचं उत्तर मिळालं नाहीये. बस आपल्या टीम अंबे घाटेकर असे नो डाऊट मान द मॅच मिस्टर विजय भोईर आणि नक्कीच मुख्य मंचावरती विनंती करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र विजय भोईरला सन्मानित केलं जाईल.